इयरबुक 2025 आर्थिक घडामोडी भाग 2. तर सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार भारत आणि तैवान यांच्या दरम्यान झालेला आहे. वित्त आयोगाद्वारे सल्लागार परिषद स्थापन. 16व्या वित्त आयोगाने 9 जुलै 2024 रोजी आयोगाला सल्ला देण्यासाठी 5 सदस्यांची एक सल्लागार परिषद स्थापन केली. पूनम गुप्ता यांची सल्लागार परिषदेच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. IMP NVIDIA जगातील सर्वात मौल्यवान कंपनी. चिप डिझायनर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी NVIDIA 18 जून 2024 रोजी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली. IMP पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन. तिरुअनंतपुरम येथे भारतातील पहिल्या फ्युचर लॅब केंद्राचे उद्घाटन कुठे झाले? तिरुअनंतपुरम. IMP IOC द्वारे F1 कारसाठी इंधन निर्मिती. ओडिशातील पॅरादीप रिफायनरी येथे F1 कारसाठी इंधन तयार केले जाईल. फॉर्म्युला 1 कारसाठी इंधन उत्पादन करणारी इंडियन ऑइल ही पहिली भारतीय कंपनी ठरली. IMP टाटा समूहाच्या सिंगापूर ASMPT कंपनीशी करार. आसाम आणि कर्नाटक राज्यात प्रकल्प उभारण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि सिंगापूरमधील आघाडीची सेमीकंडक्टर उत्पादन कंपनी ASMPT यांच्यात करार झाला. वेमगल कर्नाटक आणि जागीरोड आसाम येथे सेमीकंडक्टर जुनी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भारतातील पहिला EV इंडेक्स NSE इंडेक्स लिमिटेड या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या उपकंपनीने 30 मे 2024 रोजी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहन इंडेक्सचे अनावरण केले. कोणी केले? तर NSE इंडाइस लिमिटेड या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या उपकंपनीने. IFTY EV अँड न्यू एज ऑटोमोटिव्ह इंडेक्स नावाचा हा निर्देशांक. काय नाव आहे? निफ्टी EV अँड न्यू एज ऑटोमोटिव्ह इंडेक्स. देशातील पहिले मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क रिलायन्स इंडस्ट्री जून 2024 मध्ये तामिळनाडूतील चेन्नईजवळ मापेडू येथे भारतातील पहिल्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम सुरू करणार आहे. कुठे? तर तमिळनाडूतील चेन्नई जवळ मापेडू येथे. तमिळनाडू चेन्नई मापेडू येथे. IMP सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत. अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या APSEZ गुजरातमधील मुद्रा बंदराने 26 मे 2024 रोजी भारतीय बंदरावर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत करून एक नवीन उपक्रम निर्माण केला. MSC अन्ना असे या जहाजाचे नाव आहे. काय नाव आहे? तर MSE अन्ना असे या जहाजाचे नाव. एकूण लांबी 399.98 मीटर. प्लॅटफॉर्म गेट 1 टेस्ला NBFC परवाना. हा परवाना मिळवणारी देशातील पहिली महसूल आधारित वित्तपुरवठा आणि पर्यायी निधी प्लॅटफॉर्म ठरला आहे. डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI बेकायदेशीर कर्ज ॲप्स यासारख्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी डिजिट स्थापन करणार आहे. DIGITA डिजिटल कर्ज ॲपची तपासणी करण्यासाठी एक केंद्रीय हब म्हणून काम करेल. डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी स्थापन कोणी केली? तर RBI ने. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेड HPL ही भारतातील पहिली ISO प्रमाणित पेट्रोकेमिकल संस्था बनली आहे. पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड. गुजरात
गुजरातच्या वडोदरा महानगरपालिकेने 1 मार्च 2024 रोजी शाश्वत पाणी पायाभूत सुविधांसाठी आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड जारी केले. पूर्ण केले तर गुजरातच्या वडोदरा महानगरपालिकेने वडोदरा महानगरपालिका NACIN चे उद्घाटन 16 जानेवारी 2024 रोजी पलासमुद्रम आंध्र प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमीचे नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्स अँड नार्कोटिक्स उद्घाटन करण्यात आले. कुठे करण्यात आले तर पलासमुद्रम आंध्र प्रदेश येथे. IMP कोणती कंपनी टाटाच्या सहकार्याने 2026 पर्यंत भारतातील पहिले H125 हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे? एअरबस. कोणत्या बँकेने खास महिलांसाठी अवनी नावाची नवीन बचत बँक खाते योजना सुरू केली? अवनी नावाची कोणत्या बँकेने? तर बंधन बँक. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले? कौशल भवन, नवी दिल्ली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी कोणत्या भारत विशिष्ट फॅशन ट्रेड बुकचे 5 सप्टेंबर 2024 रोजी अनावर केले? परिधी 24x25. परिधी 24x25. IMP केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणत्या ठिकाणी GST भवनाचे उद्घाटन केले? GST भवनाचे उद्घाटन उदयपूर राजस्थान. पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या हस्ते राष्ट्रीय शेअर बाजारच्या NSE मुख्यालयात शेअर बाजारातील तेजीचे प्रतीक असलेल्या कोणत्या पुतळ्याचे उद्घाटन झाले? बुल पुतळ्याचे उद्घाटन. नंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील MSMES साठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले? अहमदाबाद. अदानी समूह गुजरातमधील कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर उत्पादन प्रकल्प उभारत आहे? मुंद्रा. कोणत्या देशाने जगात पहिल्यांदा अत्याधुनिक होलोग्राफीचा वापर करण्यात आलेल्या नोटा जारी केल्या? तर जपान. जगात पहिल्यांदा अत्याधुनिक होलोग्राफीचा वापर करण्यात आलेल्या नोटा कोणी जारी केल्या? तर जपान.